आता वळूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। भारत पाकिस्तान T20 सामना रद्द करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। सामना होऊ द्या, आम्ही तो थांबवणार नाही, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। नेपाळच्या मुद्द्यावर अभिनेते किरण माने यांचा भाजपवर निशाणा। किरण मानेंच्या पोस्टनंतर नाशिकमध्ये भाजप आक्रमक। किरण मानेंविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नाशिकमध्ये तक्रार दाखल। किरण मानेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी। भारत पाक सामन्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। महिला आघाडीचं रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन। पंतप्रधान मोदींना घराघरातून सिंदूर पाठवणार, संजय राऊतांची माहिती। लोकसभा निवडणुकांच्या वेळी तुमच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे झळकले तेव्हा कुठे गेलं होतं देशप्रेम? राऊतांनी माझा जावेद माझी बिर्याणी अभियान राबवावं, भाजपच्या नवनाथ बन यांची जोरदार टीका। ठाकरेंच्या पक्षाचं ऑपरेशन सिंदूरवरील आंदोलन हास्यास्पद असल्याची बावनकुळेंची टीका। तर ठाकरेंचं आंदोलन ऑपरेशन सिंदूरवर शंका उपस्थित करणार असल्याचंही वक्तव्य। पहलगाममधील पीडितांच्या दुःखाचा विचार करावा। रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं केंद्र सरकार सांगत होतं, मग क्रिकेट कसं एकत्र खेळू शकतात? भारत पाक सामन्यावरून सुप्रिया सुळेंचा सवाल। रोहित पवार रोज उठून कापूस कोंड्याची गोष्ट काय सांगता? विषयाबद्दल गंभीर असाल तर सभागृहात या, उत्तर देतो। चंद्रशेखर बावनकुळेंकडून रोहित पवारांना सल्ला। नाशिकमध्ये उद्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त निषेध मोर्चा। भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नाशिकासाठी मोर्चाचं आयोजन। लाडक्या बहिणीच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून जमा। मंत्री आदिती तटकरेंची माहिती।